नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 15 मार्च 2025 रोजी झालेला जो काही बोर्डाचा पेपर आहे या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामुळे आपल्याला या विषयामध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. आपल्याला 10वीच्या सर्व विषयांची मिळून टक्केवारीसुद्धा काढायला सोपं जाणार आहे. यासारख्या इतर विषयांची व्हिडिओही आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. एकूण 2 तासाचा पेपर आहे आपला. 40 गुणांचा इतिहास आणि राज्यशास्त्र मिळून. इतिहासाला 28 गुण आणि राज्यशास्त्राचे 12 गुण आहेत. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या आपण वाचायच्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन करून आपल्याला पेपर लिहायचे. प्रश्न क्रमांक 1 आणि 6 मध्ये संपूर्ण विधानं लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न पहिला अ भाग बघा, 3 गुणांसाठी योग्य पर्याय निवडा. 1. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. क हा पर्याय बरोबर आहे, तो टाकायचा आहे आणि ते विधान पूर्ण लिहायचं आहे. दुसरं, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. तिसरं, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केला. त्यानंतर ब भाग बघा, 3 गुणांसाठी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. बघा, पहिला गट 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि या चारींमध्ये जी काही चौथी जोडी आहे ती चुकीची आहे आणि ती तुम्हाला चुकीची जोडी एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर अशा पद्धतीने लिहायची. दुसरा गट बघा, त्यातही 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि चारींपैकी पहिली जी काही जोडी आहे ती चुकीची आहे. लिओपॉल्ड रांके द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ त्यांचा नाही आहे, म्हणून मग ही चुकीची जोडी बसते. त्यानंतर तिसरा गट, त्याच्यातली पहिली जी काही जोडी आहे प्रभाकर आचार्य प्र के आत्रे, ही जोडी चुकीची आहे, ती आपण अचूक ओळखायची आहे आणि अशा पद्धतीने या प्रश्नाला 3 गुण मिळवायचे. त्यानंतर प्रश्न दुसरा, सूचनेनुसार कृती करा 4 गुणांसाठी. 1. तक्ता पूर्ण करा. भारतातील शहर, ग्रंथालय आणि शहरे बघा, 4 शहरांची नावं दिलेली आहेत आणि त्या ठिकाणी असलेली ग्रंथालयांची नावं आपल्याला लिहायची आहेत. कोलकाता इंडियन म्युझियम, दिल्ली नॅशनल म्युझियम, हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी विवेकानंद ग्रंथालय आणि चौथे मुंबई मराठी ग्रंथालय. त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा. भारत एक खोज मालिकेतून मांडलेल्या घटना, हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ आणि जैन बौद्ध धर्माचा विकास. या पद्धतीने आपण ही कृती पूर्ण केली तर आपल्याला 2 गुण मिळतील. दुसरी कृती आहे महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे, माथेरान, खंडाळा, लोणावळा आणि महाबळेश्वर. त्यानंतर ब भाग टिपा लिहा, कोणत्याही 2 4 गुणांसाठी. बघा, पहिली आहे उपयोजित इतिहास, दुसरी मराठा चित्रशैली आणि तिसरी आहे स्थळकोश. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1.
फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. दुसरी आहे, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तिसरे, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. आणि चौथे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची. सहकारण म्हणून आपल्याला यांची उत्तरं हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा किंवा चॅनलच्या होम पेजवर जाऊन इयत्ता 10वी इतिहासाची प्लेलिस्ट पहा. त्यानंतर प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचं वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी मेजर ध्यानचंद यांचा एक उतारा दिलेला आहे 4 गुणांसाठी. त्याचं आपण वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात लिहायची. बघा तो अर्धा उतारा. त्यानंतर पहिला, 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते? पहिल्याच ओळीत, उतार्याच्या पहिल्या ओळीत त्याचं उत्तर आलेलं आहे. ते आहेत मेजर ध्यानचंद. दुसरं, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 29 ऑगस्ट. बघा, उतार्यामध्ये सुद्धा अंडरलाईन केलेला शब्द आहे. तिसरे, हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. या ठिकाणी स्वमताने उत्तर लिहायचे. उतार्याच्या आधारे 2 गुणांसाठी हॉकी खेळाची माहिती लिहायची. त्यानंतर प्रश्न 5वा, सविस्तर उत्तरे लिहा कोणतीही 2, 6 गुणांसाठी. 1, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? दुसरे, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. तिसरे, पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. आणि चौथे, पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये अवश्य मिळतील. प्रश्न 6वा, राज्यशास्त्र या विषयावर आधारित 2 गुणांसाठी योग्य पर्याय निवडा आणि विधानं पुन्हा लिहा. पहिलं, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. दुसरं, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी करण्यात आली हरित क्रांती करण्यात आली. प्रश्न 7वा, पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. 1, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. बघा, हे पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरं, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. उत्तर आहे चूक. तिसरं, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. बरोबर. या 3 विधानांची 3 पैकी कोणत्याही 2 विधानांचं आपल्याला सहकारणही स्पष्ट करायचे, तेव्हा आपल्याला या प्रश्नाचे 4 गुण मिळतील. आपल्याला ते हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. प्रश्न 8वा, पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतीही 1, 2 गुणांसाठी. 1, अल्पसंख्याक विषयक तरतुदी आणि दुसरं हे कामगार चळवळ. या 2 संकल्पनांपैकी एक संकल्पना आपल्याला सहज लिहिता येईल. ब भाग, सूचनेनुसार कृती करा कोणतीही 1, 2 गुणांसाठी. तक्ता पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया, त्यात आपल्याला निवडणूक आयोगाची भूमिका लिहायची आहे 2. पहिली भूमिका आहे मतदारसंघाची निर्मिती करणे आणि दुसरं मतदार याद्या विकसित करणे. आणि दुसऱ्या बाजूला दिलेले मतदाराची भूमिका निवडणूक प्रक्रियेसंदर्भात. तर ती भूमिका आहे निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करणे आणि दुसरं आहे प्रत्यक्ष मतदान करणे. दुसरं आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने. बघा, या ठिकाणी 4 आव्हानं लिहिली आहेत. राजकारणाची गुन्हेगारी, भ्रष्टाचार,
दहशतवाद आणि जमातवाद. त्या व्यतिरिक्त अजूनही आव्हानं आहेत, ती म्हणजे वाढती बेरोजगारी, जातीयता, व्यसनाधीनता, गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी. कोणतेही 4 मुद्दे लिहिले तरी आपल्याला या प्रश्नाला 2 मार्क्स नक्की मिळतील. पुढचं थोडक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी. कोणतेही 1. पहिलं, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष सांगा. आणि दुसरं, भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा आजच झालेला पेपर इतिहास व राज्यशास्त्राचा आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.